भगवान श्रीकृष्ण धृतराष्ट्राला समजून सांगितलं. कुठं मागाशी जे आंधळ घर सोडून आलं होतं ना जेवता जेवता कृष्णाला विचारत होतो माझी अशी शंका आहे, त्याला देव समजून सांगतोय तुला प्रश्न पडला होता ना मला 100 पुरं का, भावाला 5 का, माझी 100 मिली का, भावाची 5 वाचली का. आता सगळ्या प्रश्नाची उत्तर ऐकायला संचित म्हणायचं धृतराष्ट्रा तू गेल्या जन्मात 100 पिलांना निरापराध असणाऱ्या पिलांना मारलं, सर्पिणीनं दिलेल्या शापामुळं या जन्मात तुझ्या पोटी 100 पुरं जन्माला आली. तू 100 पिलाला आईच्या डोळ्या देखत मारलं, तुझ्या आणि गांधारीच्या डोळ्या देखत तुझी 100 पोरं जळून खाक झाली मेले. सर्पिणीला आगी तुरी टाकायला प्रवृत्त केलं. आता नीट ऐक, आता 100 पिलं तर गेलीच म्हणजे तुझे, पण तुला जाळून नाही मारलं जाणार, मेल्यावर जाळलं नाही जाणार, जाळून मारलं जाणार. आता तू वनव्यात जाऊन मारणार आहे म्हणले आणि तसंच घडलं. आता बसलेल्या मेरड्यातल्या लोकांनी सगळ्या दृष्टांताचा सार एका बाजूला काढा. दृष्टांताचा सार म्हणजे घुसळण केल्यानंतर बाजूला काढलं जाणार लोणी. लोणी सगळा अभंग बाजूला सोडायचा, आता लोणी घ्या लोणी, त्याला सार म्हणायचं, सार अभंगाचा. 100 पुराचा बाप होता, हस्तिनापुराचा सम्राट होता. 5 पांडवांनी त्याचा सगळा पराभव केला की नाही केला बोला. 100 कौरवाला पांडवांनी मारलं की नाही मारलं बोला. 5 पांडवाच्या केसाला धक्का लागला का बोला. आंधळा धृतराष्ट्र त्याचा विजय झाला का, त्याला 100 पुरं वाचवता आली का, त्याला स्वतःला जेवणाची सोय करता आली का. एवढा सम्राट होता तरी त्याला शेवटी पोरांनी माती दिली का. नाथांनी याचं उत्तर दिले अभंगातल्या पहिल्या चरणात. आम्ही ऐकलं म्हणलं यादव महाराजांच्या कीर्तनातनं 100 पुराचा बाप होता तरी त्याला माती दिला, एक बी शेवट राहिला नाही, आणि 5तल्या एकाची बी केसाला धक्का लागला नाही, का घडलं हो. मग नाथांनी उत्तर दिलं हे त्यांचं संचित होतं, त्यांनी केलेलं पाप त्यांच्या कामाला आलं. केले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेले ऐसे किती, असं कुणालाही चुकलं नाही. अशी तुम्ही रात्रभर जरी उदाहरण ऐकत राहिला ना तरी चुकत नाही. कसं आहे माहितीये का, जे पेरलं जातं तेच उगवतं. नाही तर ज्वारी पेरली बाजरी उगवली असं कधी झालंय का, मका पेरली हरभराच उगवला असं कधी झालंय का. तुम्ही शेती करणार माणसं, पुण्य पेरलं की पुण्यच उगवणार आणि पाप पेरलं की पापच उगवणार.